नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज ना द्राक्षाची छाटणी करायची आहे. आता याला नंतर द्राक्ष येणार म्हणून तर चल आज द्राक्षांचं घेऊ. आणि इथे ना चुकून ही एवढी द्राक्ष आली होती, तर ती पण अजून पिकली नाही. तर खूप मोठी मोठी द्राक्ष झाली. आणि आता ही याची जर छाटणी केली तर मे महिन्यामध्ये याला द्राक्ष येतील, म्हणून आता छाटणी करायची याची. तर चला मी आधी छाटणी घेते. मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की हे जे द्राक्षाचं झाड आहे ना, त्याला साधारण मे महिन्यामध्ये फळ यायला सुरुवात होते. आणि आपलं जे रेग्युलर द्राक्षांची झाडं असतात त्याला ना साधारण फेब्रुवारी मार्च या दरम्यान त्याची फळं संपून जातात, म्हणजे सगळं हार्वेस्टिंग वगैरे होते. आता हे जी जात आहे ना ती अगदी वेगळीच आहे, म्हणजे ब्लॅक ग्रेप्स आहेत, म्हणजे काळी द्राक्ष येतात याला. पण याची जात वेगळी असल्यामुळं याला मे महिन्यामध्ये फळं यायला सुरुवात होते. आणि साधारण दिवाळीमध्ये याची फळं पिकतात आणि त्याची हार्वेस्टिंग दिवाळीमध्ये होते. तर मी बऱ्याच ठिकाणी इन्क्वायरी केली तेव्हा मला असं समजलं. तर त्याच्यामुळं मग म्हटलं आता आपला मे महिन्यात तर मे महिन्यात पण आपली ऑर्गॅनिक द्राक्ष खायला भेटतात, हेच खूप झालं. तर आता ना साधारण मार्च महिना जवळजवळ संपतच आला, म्हणजे शेवटचा आठवडा चालू आहे. तर त्याची आत्ता जर हार्वेस्ट म्हणजे आता जर त्याची छाटणी केली तर मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा मे महिन्यामध्ये शेवटी सुद्धा त्याला फळे यायला सुरुवात होईल. त्याच्यामुळं मग आता छाटणी करणं मला म्हणजे गरजेचंच होतं. खूप दिवसापासून चाललं होतं छाटणी करायची. आणि हे जे आहे ना तुम्हाला ती 5-10 द्राक्ष दिसतात, तर ती ना चुकून आलेली आहेत, म्हणजे कशी आली काय माहित नाही. पण त्याचा सीझन खरं तर मे महिन्याचा आहे आणि चुकून ही द्राक्ष आली होती. ते मग गोल आलेत. गोल गोलच आहेत हे द्राक्षांची जातच तशी आहे. आणि ब्लॅक होत्या, म्हणजे हिरवी नाही राहती. हे बघ किती छान आहेत बाबू. अजून लय येतील, नंतर येतील. जा तिकडे जाऊन बस. एका दिवशी बघ तिकडे कशी जाऊन आलते. सगळं छाटून टाकले बा. आता याची छाटणी केली ना तर याला नवीन पालवी फुटणार आणि त्याला द्राक्ष येणार. आता बघ थोड्या पुढच्या महिन्यामध्ये द्राक्ष यायला सुरुवात होईल. तुला आवडतात ना द्राक्ष? हा, मग खायची आता पुढच्या महिन्यात. आता ही जी काठी दिसते ना ती मी किती पण वेळा लावली तरी ती निघतेच. बघू आता त्याच्यासाठी काहीतरी परमनंट सोल्युशन काढावंच लागेल. आणि एवढा सगळा द्राक्षांचा कचरा निघाला, म्हणजे त्याची पानं वगैरे सगळी छाटून घेतली. आणि आपल्या लेडीजचं कसं असतं, म्हणजे एखादं काम गार्डनचं करायला लागलो की आपल्याला थोडंफार गवत दिसलं तर ते सुद्धा आपण काढून घेतो. नंतर ना पाणी आलं होतं, म्हणजे मोटार चालू झाली होती आणि आमच्या नळीला सुद्धा पाणी आलं होतं. तर मे महिन्यामध्ये किंवा म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं होतं, आपलं झाडांना पाणी फुलं यायच्या ऐवजी म्हणजे फक्त जगण्यापुरतं आपण पाणी घालतो का. तर मे महिन्यामध्ये अजिबात सुद्धा त्याला फुलं येत नाहीत. तर इथं बाहेर सुद्धा मी पाणी वगैरे मारत होते. आणि इथं बघा संध्याकाळचं वातावरण झाले, अगदी आमचा गहू सुद्धा म्हणजे काढायला आलेला आहे. आणि ते जी फुलं दिसतात ती मी लावली होती, तुम्हाला माहिती म्हणजे. आणि त्याची फुलं सुद्धा खूप छान छान येतात. आता एवढी सगळी फुलं आहे ना देवपूजेला म्हणजे हे होत नाहीत, खपत नाहीत आम्हाला. तर त्याच्यामुळं मग ही सगळी फुलं मी आज हार्वेस्टिंग केली आणि ह्या फुलांपासून मी धूप बनवणार आहे. तर माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपण जाळायला ठेवलेलं लसूण हे बघा थोडासा जळालाय, काय अजून बाकी आहे. तर हा पण आपण नंतर सुकल्यानंतर पेटून देऊ. आणि ही फुलं पण मस्तपैकी काढून आणली. आता आपण याचं सुकल्यानंतर धूप बनवणार आहे. तर चला. आता झेंडूची फुलं तर काढली, पण दारासमोरची गुलाबाची फुलं कशी सोडणार. चला व्हिडिओला इथंच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.